आचारसंहिता संपेपर्यंत आमरण उपोषण स्थगित. अभियान प्रमुख संजय कुमार. उदगीर येथे बोगस गुंठेवारी प्रकरणे चालू असलेले आमरण उपोषण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचा मान ठेवून आचारसंहिता संपेपर्यंत तुर्तास स्थगित करण्यात आल्याचे बहुजन विकास अभियानाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. गेल्या 27 तारखेपासून ते आचारसंहिता लागेपर्यंत बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून 19 बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र काढणाऱ्या शासनाची फसवणूक करणाऱ्या नगरपालिकेच्या तत्कालीन अधिकारी सलीम वस्ताद यांच्यावर कारवाई करा, मुनीर कुरेशी यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा. नगरपालिकेचे साधी कर्मचारी असताना त्यांच्याकडे अमाप मालमत्ता आली कुठून? गेल्या 8 वर्षांपूर्वी काहीच मालमत्ता नसणारे एक साधे शिक्षक असणारे मुनीर कुरेशी यांच्याकडे आजच्या घडीला प्रचंड अशी अमाप मालमत्ता, अनेक जमिनीचे व्यवहारांमध्ये करोडोची गुंतवणूक ही आली कुठून? यांच्या दोघांच्याही मालमत्तेची चौकशी होईपर्यंत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत बहुजन विकास अभियान आंदोलनातून माघार घेणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे म्हणून आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून हे आंदोलन तूर्त मानसिंग पवार यांनी मागे घेतलं आहे, असे बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार यांनी सर्व अभियानाच्या पदाधिकाऱ्यांसमोर जाहीर करून तुम्हाला या आंदोलनात पुन्हा आम्हाला साथ द्यावी लागेल अशी विनंती केली. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे. जय हिंद. मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार. गेल्या 27/10/2025 पासून ते आजपर्यंत आमचे बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार हे उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून 19 बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र काढणाऱ्या मुनीर कुरेशी आणि नगरपालिकेचे तत्कालीन कर्मचारी सलीम वस्ताद यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आजपर्यंत आमरण उपोषण करतायत. मात्र महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेची आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे कायद्यासमोर सर्व समान असतात म्हणून आम्ही आचारसंहिता मान ठेवून आज या ठिकाणी आज रोजी आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत. मात्र हे आमरण उपोषण आचारसंहिता संपल्या दुसऱ्या दिवसापासून मानसिंग पवार करणार आहेत असे पत्र आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब, माननीय राज्यपाल महोदय, जिल्हाधिकारी महोदय, मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. आमचं हे आंदोलन सातत्याने चालू राहणार आहे जोपर्यंत मुनीर कुरेशी आणि सलीम वस्ताद यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, त्यांच्या प्रचंड मालमत्तेची चौकशी होणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियानचं आंदोलन 2 महिने लागो, 6 महिने लागो, वर्ष लागो, कदापि मागे हटणार नाही. मुनीर कुरेशीला शिक्षक होता, त्याच्याकडे अमाप मालमत्ता आली कुठून? हे सलीम वस्ताद साधा कर्मचारी असताना त्यांच्याकडे अमाप मालमत्ता आली कुठून? त्या नगरपालिका अंधार ठेवून करोडोची मालमत्ता त्यांनी जमा केली. त्यांच्या अमाप मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये असे किती भ्रष्टाचार केले, किती बोगस प्रमाणपत्र काढले, किती लोकांना सहकार्य केलं, याची देखील चौकशी झाली पाहिजे. नुसतं 19 बोगस गुंठेवार नाही तर जवळपास 50 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार आहे. 50 कोटीचा हा भ्रष्टाचार आहे. आणि या सर्व भ्रष्टाचाराची वेगळी समिती नेमून जोपर्यंत कारवाई होणार नाही, कारण आता 1 महिना प्रशासन राज्य आहे, नंतर नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आम्ही सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत या आंदोलनातून आम्ही कदापि त्यांच्या पैशाला, त्यांच्या धमकीला, त्यांच्या राजकीय वलयाला आम्ही कदापि भीक न घालता हे आंदोलन मानसिंग पवार सातत्याने चालू ठेवणार आहे. सांगू इच्छितो. जय घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.